चला धावतो लाईव्ह टेलिकास्ट ऐकवण्यासाठी घेऊन चलतोय जबरदस्त आमच्या पेन विभागाचा बुलंद आवाज आमचे साथी समालोचक नितेश पाटील. यकीनन यकीनन दोस्तों, चलते एक बार फिर मैदान की तरफ। इस मैच का खुद का हाल सुनाने के लिए मैं इस मैदान में ले चलता हूँ। बोलतोय मैदानाकडे आजच्या पूर्ण रजनी नाईट मधली शेवटचा हा मॅच रंगला जातोय। गावदेवी बोरगाव विपक्ष गावदेवी आंबेगाव विपक्ष योगेश शिलेवान सावरसई, बापूजी सावरसई। गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज रोशन पवार। पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा, दुसरा देखील चेंडू निर्धाव पद्धतीचा। बर्डन प्रेशर क्रिएट केला जातोय कारण की आंबेघर संघाकडून पूर्ण आजच्या रात्रीमध्ये एक चांगला खेळ, एक चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला मित्रांनो। खरोखरच अशा पद्धतीची जेव्हा टीम वर्क जेव्हा तुमच्याकडून होत असतं तेव्हा एक चांगल्या पद्धतीचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो। आता मात्र थोडस या ठिकाणी फंबल पाहायला मिळालं। लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक असं वाटत होतं की हा झेल होतोय की काय। सुशांत पाटील याचा हा झेल मात्र या ठिकाणी सुशांत मोकल याचा हा झेल या ठिकाणी धरतीदान केला जातोय आणि खरोखरच इथे मात्र संघाची धावसंख्येला या ठिकाणी श्रीगणेशा केला जातोय। एक धाव धाबलकावर लगावली जाते। पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडूवर बिग हिट खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु या ठिकाणी बॅटची अप्पर एज लागून लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला, तिथे मात्र मिस गॅदर पाहायला मिळालं। संघाची धावसंख्या 0 गडी बाद 1। दोन्ही आयकॉन प्लेयर एक रायगड भूषण पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे असे सुशांतजी मोकल आणि डावकुरी हाताचा फलंदाज प्रसाद पाटील। बिग हिट करण्याचा प्रयत्न निश्चितच वारंवार केला जातोय। या ठिकाणी कॅपिटल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला निश्चितच परंतु निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली मैदानामध्ये। कोणतीही धाव नाही, कोणताही मोठा फटका नाही, संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 1 या धावसंख्येवर। पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, कधी परिवर्तन, कधी ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू, कधी या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन पाहायला मिळतंय। गोलंदाज रोशन पवार या गोलंदाजाकडून, या गोलंदाजाने देखील प्रभावित केलाय संपूर्ण नाईट रजनीमध्ये। आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक 2 त्या ठिकाणी तैनात आहेत परंतु इथे काय घडतंय मैदानामध्ये, काय अप्रतिम झेल घेतला जातोय। रनिंग कॅच, एकदा जर झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण की आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिला तर फिल्डिंगची व्यूहरचना आंबेघर संघाकडून एक चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळालाय, चांगला एफर्ट्स पाहायला मिळाले, चांगलं टीमवर्क पाहायला मिळाला आणि त्याच्याच मदतीनं आज आपण बघतोय की आंबेघर संघ आजच्या या सेमीफायनल मध्ये पाहायला मिळतोय। कोण जाणार टॉप 4 मध्ये। या टॉप 4 च्या लढतीमध्ये दोन्ही संघ 2 हात करतायत। एका बाजूला गावदेवी आंबेघर, दुसऱ्या बाजूला योगेश शिलेवन बापूजी सावरसई। हे दोन्ही संघ जर ताकदवर संघ आहेत परंतु मित्रांनो करो या मरोची स्थिती आता या मैदानामध्ये येऊन पोहोचली आहे। पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी गारच झालाय तो म्हणजे प्रसाद पाटील याच्या स्वरूपात पहिली विकेट जातीये। दुसरा फलंदाज वनडाऊनचा फलंदाज विशाल वाघमारे याने देखील मागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं होतं। P1चं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी मार्गस्थ या ठिकाणी लागलेलं आहे। दुसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने जबाबदारी सोपवली आहे
एक आयकॉन अष्टपैलू खेळाडू चैतन्य पाटील याच्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे. खरोखरच या खेळाडूने देखील आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. चांगली चौफेर फटकेबाजी त्याचबरोबर तिखट गोलंदाजी या गोलंदाजानं केली आणि अष्टपैलू कामगिरी आजच्या संपूर्ण नाईट स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर गती परिवर्तन काय घडतंय मैदानामध्ये शक्तीपेक्षा युक्तीचा वापर इथे मात्र अंगरेट येतोय. दुसरा विकेट मोठा आद्रा मोठा मासा गळायला लागलाय. सुशांत मोकल याच्या पारीचा अंत होताना पाहायला मिळतो. प्रेक्षक वर्ग देखील तितकाच जल्लोष टाळ्याच्या गजरामध्ये सगळं प्लेयरचं स्वागत करतोय. प्रत्येक विकेटवर इथे मात्र प्रेक्षक राजा खुश होतोय. थोडस अडचणीत सापडला गेलाय तो म्हणजे साबरसाई संघ. आता मात्र दोन्हीही आयकॉन प्लेयर होते ते तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळत आहेत. P1च्या षटकामध्ये रोशन पवार यानं षटक हाताळलं होतं. धावा खर्च गेल्या होत्या फक्त आणि फक्त एकच आणि तदनंतर दुसरं षटक हाताळतोय चैतन्य पाटील. पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण मोठी विकेट, ज्या विकेटची नितांत गरज होती तीच विकेट तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाली. पेन खोपोली महामार्ग यांकडून गोलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळालं. पंचांनी दंडित केलंय. इट इज अ वाईट. एक्स्ट्रा धावबलकावर लगावली जाते. खरोखरच काय या स्पर्धेला सर्व प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय का? प्रेक्षक राजा अद्याप सकाळ झाली तरी YouTube 24 इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. अजून 300 व्ह्यूज वाढलेले आहेत. तर खरोखरच बघा सकाळचे 5 वाजलेत आणि 400 लोक अजून देखील 300 लोक अजून देखील मॅचचा आनंद घेत आहेत ऑनलाईन. म्हणजे मैत्री चषकावर किती लोकांचा प्रेम आहे. या पेन पूर्व विभागातील ही मानाची स्पर्धा 18 शिलेदार प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असतात. त्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असो किंवा आपण बघितलं की कोरोना काळात देखील त्यांनी बरीचशी मदत केली. बरेचसे सामाजिक कार्यक्रम उपक्रम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आता मात्र घुटनात एक तमाशा देख हा बटका बिगीट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तो देखील झेल पकडतोय करण. खरोखर आजचा करणचा दिवस आहे. खूप सुंदर. कारण की विचार केला तर मागच्या मॅच मधला जो वाईडिश लॉंग ऑफ मध्ये घेतलेला झेल त्यानंतर आता देखील या मॅच मध्ये एक जबरदस्त झेल घेतला आणि हा देखील म्हणजे आजच्या संपूर्ण नाईट स्पर्धेमध्ये करण यांनी 4 झेल घेतले. समीर सावंत आता मात्र पुढचा फलंदाज पाहायला मिळतोय. क्रीज मध्ये दाखल झालाय. हा देखील एक गुणवत्ता असलेला खेळाडू आहे. साबरसाई संघाकडून यांनी देखील बरेचसे विक्रम यांच्याकडून देखील पाहायला मिळाले आहेत. परंतु आता करूया मरोची स्थिती आहे. 3 या ठिकाणी धावा धापलकावर लागले आहेत आणि 3 विकेट तंबूच्या आश्रयाला गेलेत. आता कर्णधाराला जबाबदारी घेत फलंदाजी करणं गरजेचं आहे. ब्लॉक हॉलचा या ठिकाणी चेंडू खोदून काढलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव धाबलकावर लगावली जाते. संघाची धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 धावा. थोडस बर्डन प्रेशर क्रिएट झालाय फलंदाजी करत असताना. योगेश 11 बापूजी साबरचे संघाच्या फलंदाजांबरोबर. कारण की ज्या पद्धतीनं जेव्हा जे आयकॉन प्लेयर तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर प्रेशर क्रिएट केलाय. पुन्हा एकदा शॉर्टपुलचा फटका मारायचा प्रयत्न होता. लेगिस्टीच्या बाहेर चेंडू फेकला गेला. निश्चितच पंचांनी देखील दंडित केलं. एकच धाव धाबलकावर लगावली जाते. अवांतर धावा भर पडते 5 धावा. लॉंग लेग क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एकच धाव धाबलकावर पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 3 गड्याच्या मदतीने 6 धावा. खरोखरच आता मात्र आपला गेअर
गाडीचा गिअर मित्रांनो चेंज करावा लागेल, कारण का आपलं अस्तित्व जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल, आपल्याला या मॅच मध्ये सुपर 4 मध्ये दाखल व्हायचं असेल, तर कर्णधाराला इथे मात्र मोठी कामगिरी करणं गरजेचं आहे. इथे मात्र दुसरं षटक मार्गस्थ होतोय. 2 षटक म्हणजे 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला जातोय आणि मैदानामध्ये पूर्ण साबरसई संघ या ठिकाणी अडचणीत पाहायला मिळतोय. 3 गड्याच्या मदतीनं 6 धावा पाणी पुरवायचंय. आज संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र जरी बोललेत आंबेगार संघाच्या बाजूने, कारण की चांगली फलंदाजी चैतन्य पाटील असो, आयकॉन त्याच्याबरोबर चैतन्य पाटील आणि रोशन पवार ह्या देखील खेळाडूंना खरोखरच प्रभावित केलंय संपूर्ण रात्रीमध्ये, कारण की एक अष्टपैलू कामगिरी त्यांच्याकडून देखील पाहायला मिळाली. पाणी पुरवायचंय, पाणी स्वयंसेवक पाणी पुरवायचंय. बघा स्लॉक षटक आता सुरुवात होणार आहे. स्लॉक षटकामध्ये पुन्हा एकदा मंथन नाडकर या गोलंदाजाचा वापर केला जातोय. जेव्हा मित्रांनो क्रिकेटमध्ये कोणताही खेळ असू दे, प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे आणि नेहमीच आमचे वामनरोडा सर सांगतात की प्रॅक्टिस जेव्हा तुमची चांगली असते तेव्हा तुमचा मैदानामध्ये खेळ देखील चांगला होत असतो. तेव्हाच म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. जेव्हा तुमची प्रॅक्टिस चांगली असते तेव्हा तुमचा खेळ देखील परफेक्ट होत असतो. आणि खरोखरच स्लॉक षटकासाठी पुन्हा एकदा मंथन नाडकर चेंडू सोपवलाय. फलंदाजीसाठी जर विचार केला तर आर्यन पवार आणि कर्णधार समीर सावंत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आजच्या या रात्रीतले इनिंग मधले. पहिला चेंडू ब्लॉक हॉल पदीचा चेंडू, ब्रह्मास्त्रचा वापर केला गेलाय. फलंदाजाला काहीच समजलं नाही. बॅट आणि चेंडूची मुलाखत पाहायला मिळाली नाहीये. जागच्या जागेवरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र अपयशी ठरलाय फलंदाज आर्यन पवार. एक मोठ सुभाजी टेंबे पत्रकार हे आज बघा 5चा अलार्म लावून उठले होते. त्यांना माहितीये की आमचा संघ हा एक चांगला दर्जाचा खेळ करतोय, तर त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बरोबर आहे. अजून आत्ताशी जाग आली का आमचा संघ कुठे आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी अलॉंग द कार्पेट खेळून डीपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी दुहेरी धाव्यानं मात्र पुढे सामना सरकला जातोय. काही हरकत नाहीये. संघाची धावसंख्या 7. अगदी कंटाळवाणा सामना रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, जिथे मात्र शेवटचे हे काही प्रेक्षक बाकी आहेत. बघा कोणी खुर्चीवर झोपतोय, कोणी गती गती आणि गतीने पूर्ण बीट केला जातोय. थोडस या ठिकाणी आता मात्र पिछाडीवर जातोय तो म्हणजे योगेश दिवेकर यांचा बापूजी सावरचे संघ. ज्या पद्धतीचा खेळ संपूर्ण रात्रीमध्ये झाला असं वाटत होतं की सुशांतजी मोकल आणि प्रसाद पाटील यांच्याकडून चांगला खेळ होईल, परंतु स्वस्तामध्ये त्यांना परतावं लागलं. आता मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. इथे काय घडतंय मैदानामध्ये, 1 धाव इथे पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढते. 8 धावा माफक असं आव्हान, माफक असं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. 8 धावा धावपलकावर लागल्यात. खरोखरच
एक तरी षटकार येणं गरजेचं आहे. या स्लॉग षटकातील शेवटचा चेंडू कदाचित असावा. मंथन नाडकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. खरोखरच माफक आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलंय. बिगिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा अपयशी ठरलाय. फलंदाज बॅट आणि चेंडूची कोणती मुलाखत नाहीये. 3 षटकांचा खेळ, पहिली लिंग या ठिकाणी संपलेली आहे. पहिला 18 चेंडूंचा खेळ मार्गस्थ लागलाय. संघाची धावसंख्या आपण बघतोय की 8 धावा, 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 9 धावेंची गरज. बघा, कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस देखील हाय व्होल्टेजच्या बऱ्याचशा वेळा आपण पाहताना बघितलेले आहेत. परंतु आता देखील या मैदानामध्ये जर अशाच दर्जाची जर गोलंदाजी झाली तर निश्चितच वामन रोडा सर, ही मॅच देखील काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अमोल दळवी आमचे मॅनेजमेंट ऑफ डायरेक्टर, MD, त्याला MD नावच आहे, मॅनेजिंग डायरेक्टर ज्याला आपण नेहमीच बोलतो. बरेचसे सामने त्यांनी चौफेर राऊंड मारून बघितलेले आहेत. पूर्ण मॉर्निंग वॉक देखील झाला. त्यानंतर आपण बघितलं की हा शेवटचा सामना असं वाटलं की दोन्ही ताकदवर संघ आहेत. परंतु आंबेकर संघाचा पारडं थोडंसं या मॅच मध्ये जड पाहायला मिळालं. चला, एका बाजूला चैतन्य पाटील, काय अफलातून आजच्या रात्रीमध्ये फलंदाजी केली आहे. करण नाडकरनी देखील प्रभावित केलंय. उर्वरित 18 चेंडू. आमचे स्कोरर नागले काका सांगतायत की आता मला झोप आले, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 5. सुभाष टेंबे अंतरातून झोपून मॅच बघतायत. 300 लोकांना मॅच अजून युट्यूब लाईव्ह 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. चैतन्य पाटील सलामीवीर जोडी गावदेवी आंबेकर संघाकडून आणि करण नाडकर ही सलामीवीर जोडी. याच जोडीने आज संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. योगेश देखील संपूर्ण चहाची व्यवस्था आज त्यांच्या माध्यमातून झाली. त्यांचं देखील या कमिटीच्या वतीनं स्वागत. P1चं षटक प्रसाद पाटील यांच्याकडे चेंडू सोबवलाय. P1चं षटक हाताळणार. चला, पंच सामना चालू करायचंय. चलते दोस्तों, एक बार फिर मैदान की तरफ. यहाँ पे देखा जाए दोनों ही टीम ताकतवर टीम है, मगर यहाँ पे आसान सा टारगेट सामने वाले टीम के ऊपर रखा है. मैच 18 गेंदें और जीतने के लिए दरकरार है. 9 रन की गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज प्रसाद पाटिल, बल्लेबाजी के लिए चैतन्य पाटिल. इन दोनों में घमासान युद्ध. पहली गेंद पे बढ़ाकर हल्के हाथों से खेलने का प्रयास जरूर हुआ था और बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं. बींदी गेंद की यहाँ पे समाप्ति होती हुई है. मैच 9 रनों का टारगेट है. 9 रनों का टारगेट का पीछा करते हुए देखा जाए प्रसाद की पहली गेंद बेहतरीन गेंद डाली. फिर एक बार प्रसाद अच्छी गेंद डाली है. फिर वापसी करना जरूरी है. ऐसी अगर गेंदबाजी अगर होगी इस मैदान में तो जरूर इस मैदान में कुछ ना कुछ तो देखने को मिलेगा. वामन दरोड़ा सर, फिर एक बार यहाँ पे अलॉन्ग द कारपेट डीप का फील्डर वहां पे तैनात है. 1 रन मुकम्मल किया. दूसरा रन लेने की कोशिश, मगर यहाँ पे रनआउट के तौर पे एक बड़ी मछली जाल में फंसी है. करण नाडकर गोल्डन डक का शिकारी.
20 या 25 रन अगर होते वामन जी सर, तो यकीनन ये मैच में कुछ जान होती। मगर अब तक यहाँ पे प्रसाद ने 3 मैच गेंदें फेंकी है, खर्च 1 रन खर्च की है। आने वाली गेंदें 15 और जीतने के लिए महज 8 रन की दरकरार। ये गेंद पे यहाँ पे स्कूप का स्ट्रोक यहाँ पे लगाया, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, आता हुआ चैतन्य पाटिल ब्रांडेड चौका डीजे। फिर एक बार प्रसाद इस गेंद पे ऊपर बड़ा प्रहार करने की जरूर कोशिश हुई थी। शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में ये गेंद जाती हुई 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रनों के साथ 9 रनों का पीछा करते हुए टीम का कुल स्कोर बढ़ता हुआ 6 रन। यकीनन सर, बहुत बार हमने ऐसे मैचेस भी बहुत बार देखे हैं मैदान में कि लो स्कोरिंग जब रहता है तो बल्लेबाज हल्के हाथों से खेलने की कोशिश जरूर होती है। आपने कहा जरूर कि 15 या 20 रन होते तो ये मैच हाई वोल्टेज का होता, लेकिन सामने वाला चैतन्य पाटिल इनफॉर्म बल्लेबाज है। इस पूरा श्रृंखला में अगर देखा जाए ये बल्लेबाज ने और करण नाड़कर ने बहुत प्रभावित किया है इस मैदान में। मैत्री चषक 2025 में ये श्रृंखला में जिन प्रेक्षकों ने यहाँ पे मौजूदगी दिखाई उन सभी का हम मैत्री तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ। आने वाले 12 गेंद और जीतने के लिए महज 3 रनों की दरकरार। ये गेंद पे बड़ा प्रहार करने की कोशिश, मगर वहां पे फील्डर तैनात है। नरेश चिम्बोरो के हाथ में गेंद, अच्छा यहाँ पे कैच लपक लिया और दूसरी विकेट बैक टू द डगआउट। छह रन स्कोर कार्ड के ऊपर अब तक लग चुकी है। दोस्तों, इस मैच का अगर देखा जाए, अनुमान लगाया जाए तो यकीनन पलड़ा भारी है। देखा जाए तो अंबिगर टीम का निखिल पाटिल अध्यक्ष मैत्री ग्रुप के, जिन्होंने पूरा नाइट में अच्छा यहाँ पे कारोबार संभाला और अच्छा यहाँ पे ऑर्गेनाइज किया है। इस मैत्री चषक 2025 का आगाज अच्छा किया है। 1 रन मुकम्मल पूरा होता हुआ 7 रन 2 विकेट के नुकसान पे आने वाली 10 गेंदे और मैच जीतने के लिए 2 रनों की दरकरार। 10 गेंदे और रन चाहिए 2। हल्के हाथों से यहाँ पे लॉन्ग द कारपेट, वहां पे नरेश फिर एक बार 1 रन मुकम्मल किया, दूसरी रन लेने की कोशिश और यहाँ पे अच्छा थ्रो होता हुआ 1 रन में संतुष्ट दोनों बल्लेबाज। टीम का कुल स्कोर बढ़ता हुआ 9 रनों का पीछा करते हुए 8 रन 2 विकेट के नुकसान पे। रोशन पवार का इस्तेमाल किया, पावर का जबरट किया और इस मुकाबले को किया 4 के साथ रफा दफा। अरे मुकाबले में बड़ी जीत हासिल की।
सुल्ताननगर टीम ने। एक बार डीजे बजाने दो एक गाना